Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th Democratic Politics. Second topic Federalism, and second part what makes India a federal country. Let's start. We have earlier seen how small countries like Belgium and Sri Lanka face so many problems of managing diversity. What about a vast country like India with so many languages, religions, and regions? What are the power sharing arrangement in our country? आपण याच्या अगोदरही पाहिलेलं आहे की कशाप्रकारे बेल्जियम आणि श्रीलंकेने त्यांच्यामध्ये असणाऱ्या विविधतेमुळे किती प्रॉब्लेम त्यांनी फेस केले होते. मग भारतासारख्या एवढ्या विशाल देशामध्ये, मोठ्या देशामध्ये, ज्याच्यामध्ये खूप साऱ्या भाषा आहेत, प्रदेश आहेत, धर्म आहेत आणि ह्या सर्वांना सुद्धा किती प्रॉब्लेम फेस करावा लागत असतील. मग त्यांच्यामध्ये पॉवर शेअरिंग अरेंजमेंट किंवा सत्तेचं विभागणी ही कशा प्रकारे झाली असेल. सो लेट अस begin with the Constitution of India had emerged as an independent nation after a painful and bloody partition. Soon after independence, several princeless states became a part of the country. The Constitution declared India as a union of states, although it did not use a word federation. The Indian Union is based on the principle of federation. मग आपण चला आपल्या राज्यघटनेचा अभ्यास करूया. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि आपल्याला ज्या प्रकारे संघर्ष करावा लागला आणि फाळण्यानंतर भारत स्वतंत्र राष्ट्र झाल्यानंतर काही प्रिन्सले स्टेट होते, ज्याला आपण म्हणूया राजघराणे राजे होते, हे सुद्धा आपल्या स्वतंत्र भारतामध्ये त्यांचा समावेश झाला. आणि नंतर मग या आपल्या राज्यघटनेने डिक्लेअर केलं भारत हा एक युनियन ऑफ स्टेट, संघ आपण म्हणूया राज्यांचा संघ म्हणून घोषित करण्यात आला किंवा संघराज्य असं म्हणून घोषित केलं. आणि तरीही आपण फेडरेशन हा असा डायरेक्ट शब्द यूज केलेला नव्हता, पण भारतातील एक आपण म्हणूया की एक संघ भारत हा जो आहे, जो आज आपल्याला पाहायला मिळतो, तो जनरली आपल्याला संघराज्य या तत्वावर आधारित आपल्याला भारत हा आपल्याला पाहायला मिळतो. लेट्स गो बॅक टू द 7 फीचर ऑफ federalism mentioned above. We can see that all these features apply to the provision of the Indian Constitution. आणि आपण जर याच्या मागील तासामध्ये आपण पाहिलं होतं पार्टमध्ये की फेडरलिझमचे 7 वैशिष्ट्ये आहेत आणि हे सगळे 7 फीचर जे आहेत भारतीय राज्यघटनेच्या ज्या तरतुदी आहेत त्याला बरोबर त्या लागू आहेत. सो द कॉन्स्टिट्यूशन ओरिजिनली प्रोव्हाइडेड फॉर a two-tier system of government, the union government, what we call the central government. भारताची राज्यघटना आपल्याला सांगते की 2 प्रकारच्या हे शासन व्यवस्था असतात. एक युनियन गव्हर्नमेंट, ज्याला सेंट्रल गव्हर्नमेंट असे म्हणतात, दोज आर रिप्रेझेंटिंग टू द युनियन ऑफ इंडिया, अँड द स्टेट गव्हर्नमेंट लॅटर ऑन. द थर्ड tier of federalism was added इन द फॉर्म ऑफ पंचायत्स अँड म्युन्सिपालिटीज. आणि दुसरा जो शासन व्यवस्थेचा प्रकार आहे तो स्टेट गव्हर्नमेंट, रिजनल गव्हर्नमेंट असं म्हणतात, राज्य शासन. आणि थर्ड टायर जो आहे, थर्ड लेवल नंतर ॲड केली गेली, त्याला पंचायत किंवा म्युन्सिपालिटीज असं म्हणतात, जो लोकल लेवलवरती चालणारी ही शासन व्यवस्था आहे. ॲज इन एनी फेडरेशन दिस डिफरंट टायर्स एन्जॉय सेपरेट ज्युरिडिक्शन. आणि आपल्याला असं माहिती आहे की प्रत्येक या शासन व्यवस्थेमध्ये प्रत्येक लेवलला त्यांचे स्वतःचा अधिकार त्यांना वाटून दिलेले आहेत. सो द कॉन्स्टिट्यूशन क्लिअरली प्रोव्हाइडेड 3-fold डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर बिटवीन युनियन गव्हर्नमेंट अँड द स्टेट गव्हर्नमेंट. दस इट कंटेन्स दी 3 लिस्ट. याच्यामध्ये 3 लिस्ट आपल्याला पाहायला मिळतात राज्यघटनेने. प्रत्येक लेवलवरच्या गव्हर्नमेंटमध्ये, युनियन गव्हर्नमेंट असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल, यांच्या जे अधिकार आहेत ते वाटून दिलेले आहेत. कोणकोणते आहेत तर पहिला आहे युनियन लिस्ट. म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला काय आहे, इट इन्क्लूड्स द सब्जेक्ट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स सच ॲज डिफेन्स ऑफ द कंट्री, फॉरेन अफेअर्स, बँकिंग, कम्युनिकेशन अँड करन्सी. दे आर इन्क्लुडेड इन द लिस्ट बिकॉज वी नीड अ युनिफॉर्म पॉलिसी ऑफ दिस मॅटर थ्रू आउट द कंट्री. द युनियन गव्हर्नमेंट alone can make a laws relating to the subject mentioned in the union list. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की काही आपले जे घटक आहेत की जे केंद्र शासनाला देण्यात आलेले आहेत, जे मग कोणते त्याच्यामध्ये क्षेत्र असेल, संरक्षण, डिफेन्स, फॉरेन अफेअर्स ज्याला आपण म्हणूया, परराष्ट्र धोरण किंवा परराष्ट्राशी असणारे व्यवहार,
बँकिंग असेल किंवा कम्युनिकेशन क्षेत्रातले किंवा आपली जी करन्सी असेल, नोट वगैरे, ते चलन जे आहे, या संदर्भातील सगळे निर्णय, कारण संपूर्ण देशासाठी जर आपल्याला काही नियम लावायचे असतील तर काही धोरण ठरवायचं असेल आणि ते धोरण हे एकसारखं धोरण असेल तर हे आपल्याला घटक जे आहेत, हे विषय आपल्याला केंद्र सरकारलाच द्यावे लागतील, सेंट्रल गव्हर्नमेंटलाच द्यावे लागतील. द युनियन गव्हर्नमेंट अलोन कॅन मेक लॉ. आणि म्हणून केंद्र सरकार या संबंधित कायदे करू शकतं. आणि जे आत्ता मी जे वरची आपण लिस्ट वाचली ती. नेक्स्ट, सेकंड स्टेट लिस्ट कंटेंट सब्जेक्ट ऑफ लोकल इम्पॉर्टन्स, पोलीस, ट्रेड, कॉमर्स, ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन. सो याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की स्थानिक जे व्यवस्थापन असेल त्याच्या संबंधित लागणारे पोलीस किंवा व्यापार किंवा व्यवसाय किंवा ॲग्रिकल्चर, शेती आणि इरिगेशन म्हणजे ज्याला आपण म्हणूया सिंचन. द स्टेट गव्हर्नमेंट, फॉरेस्ट, ट्रेड युनियन, मॅरेज, adoption and succession. Both the union as well as a state government can make law on the subject mentioned in this list. If their laws conflict with each other, the law made by union government will prohibit. आणि तिसरी एक लिस्ट आहे ज्याला आपण कॉन्करंट लिस्ट असे म्हणतात किंवा कॉमन लिस्ट आहे. ते कॉमन लिस्टमध्ये कोणकोणते येतात तर याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल की एज्युकेशन असेल, त्याच्यानंतर फॉरेस्ट असेल, फॉरेस्ट म्हणजे आपलं वन खातं असेल किंवा शिक्षण खातं असेल किंवा ट्रेड युनियन असेल, व्यापारी संघटना असतील, विवाह असेल किंवा दत्तक घेणं, अडॉप्शन अँड सक्सेशन म्हणजे ज्याला आपण म्हणूया वारसा हक्क. हे जे विषय आहेत हे दोन्ही प्रकारच्या शासन व्यवस्थेमध्ये यूज केले जातात. म्हणजे केंद्र शासनाला पण ते विषय आहेत, राज्य शासनाला पण ते विषय आहेत. आणि जर दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवर कॉन्फ्लिक्ट, संघर्ष किंवा वाद झाला, फाईट झाला, तर केंद्र सरकारचा कायदा जो आहे तो मानला किंवा तो हा खरा त्याच्यावर उपाय म्हणून हा मानला जाईल. सो what about the subjects do not fall in any of three lists, or the subjects like computer software came up after the constitution was made? According to our constitution, the union government has the power to legislate on these residuary subjects. आता राज्यघटना झाल्यानंतर जर एखादा विषय आला, नवीन विषय, उदाहरणार्थ कॉम्प्युटर सॉफ्टवेअर, मग तो कोणत्या शासन व्यवस्थेमध्ये टाकायचा, केंद्र शासन की राज्य शासन? तर मग हे जे राहिलेले सब्जेक्ट्स आहेत, नंतर येणारे जे सब्जेक्ट्स आहेत ज्याला आपण म्हणूया रेसिड्युअरी म्हणजे उरलेले रिमेनिंग सब्जेक्ट जे आहेत ते केंद्र सरकारच्या पॉवर किंवा त्यांच्या अधिकारांतर्गत त्यांचा उपयोग हा केला जाणार आहे. सो वी नोटेड अबाउट द मोस्ट फेडरेशन दॅट आर फॉर्म्ड बाय होल्डिंग टुगेदर डू नॉट गिव्ह इक्वल पॉवर टू इट्स constituent unit. Thus, all states in the Indian government do not have identical power. Some states enjoy special status. आपल्याला पाहायला मिळतं की होल्डिंग टुगेदर या प्रकारच्या शासन व्यवस्थेमध्ये संपूर्ण जे काही अधिकार आहेत ते जे आहेत ते त्यांच्या घटक राज्यांना देत नाहीत. काही अधिकार स्वतःकडे ठेवतात. म्हणून इंडियन गव्हर्नमेंटने सुद्धा काही विशिष्ट अधिकार आहेत जे त्यांनी स्वतःकडे ठेवलेले आहेत आणि काही राज्यांना मात्र स्पेशल स्टेटस, विशेष दर्जा दिलेला आहे. सो स्टेटस such as Assam, Nagaland, Arunachal Pradesh and Mizoram enjoy special powers under certain provision of the Constitution of India, Article 371. म्हणून काही राज्य आहेत, उदाहरणार्थ आसाम, नागालँड, अरुणाचल प्रदेश यांना एक विशेष अधिकार दिलेले आहेत कारण त्यांच्या जॉग्राफिकल स्ट्रक्चरमुळे. आणि भारतीय घटनेच्या 371व्या कलमानुसार हे विशेष अधिकार दिले आहेत ड्यू टू देअर पिक्युलियर सोशल अँड हिस्टॉरिकल सर्कमस्टन्सेस. हे अधिकार का दिलेले आहेत विशेष अधिकार? कारण त्यांची असणारी सामाजिक परिस्थिती, कारण त्यांची असणारी ऐतिहासिक परिस्थिती याच्यामुळे. सो दीज स्पेशल पॉवर आर स्पेशली एन्जॉयड इन रिलेशन्स टू द प्रोटेक्शन ऑफ लँड, राईट्स ऑफ इंडिजिनियस पीपल अँड देअर कल्चर अँड ऑल्सो प्रेफरेन्शियल एम्प्लॉयमेंट इन द गव्हर्नमेंट सर्व्हिस. आता हे लोक सामाजिकदृष्ट्या किंवा आपण म्हणूया इतिहास काय आहे तर हे काही आदिवासी लोक आहेत, त्यांच्या अधिकारांसाठी किंवा त्यांची संस्कृती जतन करण्यासाठी किंवा त्यांना गव्हर्नमेंटमध्ये रोजगार मिळण्यासाठी हे स्पेशल राईट्स या रिजनल गव्हर्नमेंटला किंवा स्टेट गव्हर्नमेंटला देण्यात आलेले आहेत. इंडिया हू आर नॉट परमनंट रेसिडेंट ऑफ द स्टेट कॅनॉट बाय अ लँड ऑर हाऊस हिअर. मग जो स्थानिक रहिवासी नाही आहे
तिथला रहिवासी नाही आहे, तर तो तिथे घर किंवा जमीन खरेदी करू शकत नाही. सिमिलरली सम स्पेशल प्रोव्हिजन एक्झिस्ट फॉर सम अदर स्टेट्स ऑफ इंडिया ॲज वेल. आणि काही विशेष तरतुदी काही विशेष राज्यांना देण्यात आलेल्या आहेत. देर आर सम युनिट्स ऑफ द इंडियन युनिट हू एन्जॉय व्हेरी लिटल पॉवर. ज्याच्यामध्ये भारतामध्ये आपण म्हणूया काही असे घटक आहेत ज्यांना फक्त थोडेसे अधिकार देण्यात आलेले आहेत. दिस एरिया विच आर टू स्मॉल बिकम अन इंडिपेंडंट स्टेट. आणि म्हणून हे जे घटक आहेत यांचा जो एरिया आहे, प्रदेश आहे, तो अतिशय लहान आहे, परंतु त्यांना स्वतंत्र राज्य म्हणून असा दर्जा देण्यात आलेला आहे. बट विच कुड नॉट बी मर्ज्ड विथ एनी ऑफ द एक्झिस्टिंग स्टेट. आणि परंतु यांचं हे जे प्रदेश आहेत यांना सध्याच्या अस्तित्वात असलेल्या राज्यामध्ये त्यांना मिक्स केलेलं नाही आहे किंवा मर्ज केलेलं नाही आहे. दिस एरिया लाईक चंदीगड, लक्षद्वीप ऑर द कॅपिटल सिटी ऑफ दिल्ली आर कॉल्ड युनियन टेरिटरीज. याला युनियन टेरिटरीज असं म्हणतात मराठीमध्ये, याला संघराज्य असं म्हणतात. दिस टेरिटरीज डू नॉट हॅव द पॉवर ऑफ स्टेट. यांना राज्य शासनासारखा अधिकार नाही आहेत. द सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज अ स्पेशल पॉवर इन रनिंग दिस एरिया. म्हणून जे केंद्र सरकार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, त्यांना विशेष अधिकार आहेत कशा पद्धतीने हे संघराज्य किंवा युनियन टेरिटरीज हे चालवायचे आहेत, त्यांचं शासन कसं करायचं आहे याबाबत केंद्र शासनाला अधिकार आहेत. दिस शेअरिंग ऑफ पॉवर बिटवीन द युनियन गव्हर्नमेंट अँड द स्टेट गव्हर्नमेंट इज बेसिक ऑफ द स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आणि म्हणून शासन व्यवस्थेमध्ये अधिकाराची विभागणी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये करणं हा एक आपण म्हणूया राज्यघटनेचा मूलभूत आपण रचना आहे. सो इट इज नॉट इझी टू मेक चेंजेस टू दिस पॉवर शेअरिंग अरेंजमेंट. आणि याच्यामध्ये बदल करणं हे काही सोपं नाही आहे. द पार्लिमेंट कॅन नॉट इट्स ओन चेंज दिस अरेंजमेंट. एनी चेंजेस टू इट हॅज टू बी फर्स्ट पास्ड बाय बोथ दी हाऊसेस ऑफ पार्लिमेंट विथ ॲटलिस्ट 2/3 ऑफ मेजॉरिटी. पॉवर शेअरिंगमध्ये जर काही बदल करायचा असेल तर संसदेमध्ये 2/3 बहुमताने दोन्ही सभागृहामध्ये, संसदेचे दोन्ही सभागृह कोणते आहेत, लोकसभा आणि राज्यसभा, या दोन्ही सभागृहामध्ये 2/3 बहुमताने तो पास झाला पाहिजे, ते मान्य झाला पाहिजे. देन इट हॅज टू बी रॅटिफाईड बाय लेजिस्लेचर ॲट लिस्ट हाफ ऑफ द टोटल स्टेट. आणि याच्यानंतर रॅटिफाईड मीन्स मंजुरी. विधानसभेचे, राज्याचे जे काही विधानसभा आहेत या सगळ्या विधानसभेपैकी अर्ध्या विधानसभेने त्याला मंजुरी दिली तरच या पॉवर शेअरिंग अरेंजमेंटमध्ये बदल होऊ शकतो, अन्यथा त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही. सो द ज्युडिशियरी प्लेज ॲन इम्पॉर्टंट रोल इन ओव्हरसीइंग द इम्प्लिमेंटेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन अँड प्रोसिजर. आणि याच्यामध्ये राज्यघटना त्याचबरोबर न्यायालय हे महत्त्वाचा रोल प्ले करतं. कशा पद्धतीने राज्यघटनेच्या तरतुदी, त्याच्या प्रक्रिया सगळ्या व्यवस्थित राबवल्या जातात की नाही, त्याची अंमलबजावणी व्यवस्थित केली जाते की नाही. इन केस ऑफ एनी डिस्प्यूट अबाउट द डिव्हिजन ऑफ पॉवर द हाय कोर्ट ऑर द सुप्रीम कोर्ट मेक अ डिसिजन. आणि कोणताही जर वाद झाला केंद्र शासन राज्य शासनाच्या अधिकाराच्या बाबतीत तर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट त्याच्याबाबत निर्णय घेतं. द युनियन अँड द स्टेट गव्हर्नमेंट हॅड द पॉवर to raise the resource by levying taxes in order to carry on the government and the responsibility assigned to each them. आणि म्हणून ज्याला आपण म्हणूया राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल त्यांना अधिकार दिलेला आहे. त्यांची साधन संपत्ती ते कशा प्रकारे संपत्ती जमा करू शकतात, बरोबर आहे. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे कर लावू शकतात आणि मग त्यांचं जे शासन आहे ते चालवू शकतात आणि त्यांना जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या वाटून दिल्या जाऊ शकतात. सो अशा पद्धतीने हा सेकंड पार्ट आपण पाहिला, व्हॉट मेक्स इंडिया अ फेडरल कंट्री. त्यांनी कोणकोणते सब्जेक्ट्स कोणकोणत्या शासन व्यवस्थेमध्ये आहेत हे आपण पाहिलेलं आहे. सो इंडिया अ फेडरल कंट्री. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.